फुल डाळिंब वाटतोय. डाळिंब डाळिंब आहे रे. डाळिंब घेतलाय पीठ आणि त्यात घेतलाय पुरणाचा पिठाचा एवढा पूर्णाचा लागतो. हा पूर्ण मस्त तूप वगैरे टाकून पोळीला पलटी मारली वहिनींनी. आमला झाला. आम्ही पार्सल घ्यायला आणि अंडी घेतली. आता वन साइड अंडी सोडणार आहेत. त्यांनी पिशव्या सोडल्या, आपण अंडी. मस्त लिंबू वगैरे मारू शेवभाजीवर. जवळ घे शेवभाजी तरी मारलेली मस्त. नमस्कार मंडळी, मी योगेश तुमने तुमचं स्वागत करतो योगी के व्लॉग या चॅनलमध्ये. तर आपले व्लॉग एन्जॉय करताय ना, तर आपले व्लॉग असेच एन्जॉय करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलचं नाव योगी के व्लॉग. चला तर सुरुवात करूया आजच्या व्लॉगची. तर सर्वात प्रथम सगळ्यांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. होळी सणाच्या पवित्र सणाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. तर चाललो आहे आता पहिला कायराला सोडायला, कारण की कायराची स्कूल आहे, लवकर स्कूल असते. 10वी आणि 12वीची एक्झाम चालू आहे ना. लवकर स्कूल आहे ना तुझी? मस्त फुल मजा आहे कायराची, कारण 1 तासाची स्कूल असते. पारो रेडी होते पद्धतशीर. आता कायराला सोडू आधी आणि मग लगेच ती 1 तासानंतर सुटेल. तर चला जाऊ आणि कायराला बाबू होळीच्या शुभेच्छा दे. हॅपी होली. हां, सगळ्यांना हॅपी होली. चला जाऊ आणि कायराला सोडू. चला गाईज, मस्त कायराला सोडली वगैरे आता स्कूलमध्ये. आता ती 1 तासाने सुटेल. चला जरा आता आपण जॉगिंग करू, म्हणजे वॉकिंग करू जरा. गार्डनमध्ये आलो, गार्डनमध्ये मस्त आता जरा वॉक वगैरे करू. पद्धतशीर सगळे वॉकिंग करतात. मस्त सकाळ सकाळची जॉगिंग असते, एक्सरसाइज वगैरे पद्धतशीर गार्डनमध्ये. लवकर आलोय पारो, 8:45 झाले. तर गार्डन आहे. चला सुरुवात करू आपण पण वॉकिंगची. मस्त काय होते 12 आज किती फेऱ्या मग? अर्धा. हा काय, हे बघा ना, काय अर्धा तासामध्ये जेवढं चालून तेवढं ना बारो. किती मग किती वजन कम अर्धा तासात तरी? वजन नाही. अच्छा अच्छा, असं चालायचं असतं. हो काय, हाऊस म्हणून काय फुल मजा. चला भेटू मग. चला मस्त चालणं चालूच आहे. मस्त आता झाले 10 मिनटं वॉक केलं आहे. सूर्यदेव पण एवढा भडकला आहे ना, काय बोलू तुम्हाला. खतरनाक ऊन आहे, खतरनाक ऊन. काकांचं मस्त एक्सरसाइज चालले. काय काहींचे एक्सरसाइज झाले, उठून चाललेत मस्त. सूर्यदेव ऊन कडक आहे, पण एवढा सकाळ सकाळी ऊन. या काकांची पण मस्त एक्सरसाइज चालू असते, आट्यापाट्या. पद्धतशीर झालं वॉक करून, मस्त चालून झालं पद्धतशीर. घाम पण सुटलाय काय वारो, कारण की ऊन पण खूप आहे एवढं सकाळ सकाळी आहे ना. घामा ना फुल. पद्धतशीर झालं. जरा रेस्ट करतोय. मग बघा आता थोड्या वेळानं कायरा वगैरे सुटेल, मग तिला घेऊ आणि जाऊ घरी. चला मस्त सुटले कायरा आता फुल मजे. हा मग किती दिवस आता हॉलिडे ना फुल उद्यापासून पती. चला तर गाईज निघतो आता, कायराला घेऊन जाऊ घरी है ना. अच्छा चला, मेंदूवडे पण घ्यायचे आहेत कायराला नाश्ता. चला मग मेंदूवडे वगैरे घेऊ आणि भेटू घराजवळ. चला हो, बाय करा. सो गाईज मस्त आलो नाश्ता वगैरे, मेंदूवडे वगैरे घेऊन कायरासाठी जस्ट आलो घरी. चला आता भेटू थोड्या वेळाने. कायरा वगैरे नाश्ता करतील का बाबू? काय खाणार तू आता? मजे खा चल. का गुड मॉर्निंग. हां लवकर सकाळ झाली वाटतं तुझी. घर से निकाले क्या सुबह? हां नाही ना. चला काय जाऊन येतो जरा आईसोबत. आईचं काम आहे बँकेत वगैरे, बघू कुठे कुठे जायचं. आईला विचारतो कुठे गेलं आई. हां आई कुठं जाय, आई कुठं जायचं आहे? लाईट बिल भरायला जायचं आहे. आणि बँकेत पण ना.
आणि कुठे जायचं आहे आणि अजून? पोस्ट बँकेत जायचं. पोस्ट बँकेत पण बापरे, मग लांबचा पडलाय. चला चला येतो गाई, जातो मस्त आईला घेऊन, जरा आई बँकेत वगैरे काम आहे करून येतो. भेटू थोड्या वेळाने. आधी भरून लाईट बिल पोचलं इथं. घे नंबर आहे ना. काय बोलते? दूध आलाय नाही तिथे. ते राहतील ना मग भरायचे. चला लाईट बिल वगैरे भरून झालं. आता आलो आम्ही बँकेमध्ये. जाऊ आता बँकेच्या आहे ना आई? पुढे वा. तर काय जस्ट आले मस्त. सगळी काम वगैरे झाली उरकून. लाईट बिल वगैरे भरला. आईचं बँकेत काम होतं ते वगैरे केलं मस्त आहे ना आई. मग ओमी ऊन किती कडक होता ना. बेकार ऊन होतं. कडक कडक ऊन होता एकदम. चला तर काय चालू जस्ट माल्यावर. काय रा काय करते हा. वा ड्रॉइंग करायला लागले. कर 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 कर. एवढे कलर काढले तू. वा भारी रे. हा ना अख्खी बसलाय मस्त. अजून चालू आहे एपिसोड बघतोय. पारो कसली तयारी मग. हा रात्री पुरणपोळी बनवायची. हो हो पुरणपोळीची तयारी चालू. पुरण फुल गोड गोड. हो आणि वहिनी अवनीला सोडायला गेल्या वहिनी. ओके कधी बनवणार पुरणपोळ्या. अच्छा म्हणजे रात्री पुरणपोळी बनवायचा बेत आहे. जेवण काय केलं आणि मसूरची आमटी भात. अच्छा मसूरची. ठीक आहे ठीक. म्हणजे रात्री होळीनिमित्त स्पेशल पुरणपोळी बनवणार आहेत वाटतं वहिनी आणि पारो. ठीक आहे बघूया त्याची मग रेसिपी कशी असेल ते. चला तर गाईज मस्त जीवदान यायचा व्लॉग बघत होता आणि आलाय वेष्टी आलाय आणि मुक्या आलाय. मस्त मुक्या खायला लागलाय. समोसा एनी टाइम कुछ भी खाते रहते बंदा. आणि कायराची चालू झाली होळी. मस्त पिचकारी घेतले कायरानी. हवा मारायला लागलं. हे बाबू हे कधी घ्यायला जाऊया कलर आणि दुसरी पिचकारी. एक पिचकारी तर आणले नंतर ला. ओके ओके काय बोलतो वा बस. आणि तुषारचा दुपारचा वर्कआउट असतो मस्त चाललाय. जिमची बॅग बी घेतले तयार झालेला आहे. काहीच बघू शकता. वहिनी आल्यात. वहिनी मग पुरणपोळ्या कधी. संध्याकाळी किती वाजता. हा हा तेच पारो बोलली. ओके ओके चला आता ही पुरण तयार करायला लावली. ती प्रक्रिया चालू झाली. मस्त चालण्या ठेवल्यात. ही गाळागाळी चालू आहे. वहिनी आहेत पारो आहेत. हां असं पुरण काढायला लावले. मस्त शिजले मस्त. व्लॉग बघता बघता हे लोक पण पुरण वगैरे काढायला लागलेत मस्त. आणि हा पुरण बघूनच तोंडाला मस्त पाणी सुटलंय. हां मस्त खरोखर. चला चालू दे पुरणपोळीची प्रक्रिया. पुरण आता तयार करून ठेव ना. मग संध्याकाळी पुरणपोळ्या. ओके ओके संध्याकाळी पुरणपोळ्या असेल. ठीक आहे ठीक आहे. बस इथंच लाव. चला काय झालं ढाब्यावर. बाबा का ढाबा. कारण भाऊला खायची होती शेवभाजी आणि रोटी वगैरे. भावाला लय इच्छा झालेली की आज शेवभाजी वगैरे खाऊ ढाब्यावर जेवण करू. तर आलोय बाबा का ढाबा. बघा पद्धतशीर मस्त बसू. बस आहे भावड्या. बाबा का ढाबा मस्त. आज जेवू इथे म्हणजे शेवभाजी वगैरे खायच्या वेष्टीला. शेवभाजी ना वेष्टी. चला आणि आलेली आहे मस्त 0 मिनटात शेवभाजी आणि रोट्या. पद्धतशीर चेपू आता. आवाचं कसं पद्धतशीर असतं. मीठ बीठ मारू ना काकडीला. चल मग काय माझ्या प्लेटमध्ये दे. ते हां पद्धतशीर शेवभाजी तरी मारलेली मस्त. मस्त लिंबू वगैरे मारू शेवभाजीवर. जवळ घे आहे व्यवस्थित. घास मारू. झाली ना.
ढाब्याचं जेवणच एक नंबर असतं भाई, बरोबर. बस एक राऊंड झाला मस्त, एक राऊंड झाला. आता दुसरी परत मागवली शेवभाजी, कारण की ना भाई शेवभाजी एवढी एक नंबर लागते ना, काय बोलू. हो ना, एकदम घट्ट असते बघा शेव, काहीच एक नंबर लागते. चला गाईज, मस्त झाले खाऊन वगैरे, मस्त दाबून ढाब्यावर जेवलो. कसं असतं म्हणजे आपण बोलतो हॉटेल पण नाही, ढाब्यावरचं पण जेवण मस्त असतं. काय बोलतो एसटी? हां, का मग काय जेवलं ना दाबून मस्त. गाईज कोपरी हायवे आपला एक्सप्रेस हायवे आहे, त्याच्या बाजूलाच आहे ते ढाब्याचे. चला जाऊ आता कायराला पिचकारी घेऊ. पिचकारी तर आहे पण तिला बॅगवाली पिचकारी पाहिजे, ती जाऊ घ्यायला. चला भेटूया मग थोड्या वेळाने. दाखवा ना ती स्पायडरमॅनची दाखवा. इधर बघा काय बघा, हे इको फ्रेंडली आहे का? इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक अच्छा, इको फ्रेंडली आहे ना. स्प्रे गुलाल हर्बल गुलाल कैसा है ये? 25-20 नहीं मतलब कैसा लगाने का? हाथ में लेके डायरेक्ट गाल पे लगा देना है. अच्छा, पानी में- और ये पानी में डालने के लिए क्या है, ट्यूब है, कैप्सूल? कैप्सूल है. 2 कैप्सूल डाल दो बाल्टी में, पूरा काय पानी कलर हो निघाले, जाएगा. क्या बोल रहे हो 2 कैप्सूल डालने का हरी कलर में अपना पूरा बाल्टी कलर हो जाएगा. भाई? काय निघाले, कॅप्सूल विप्सूल हे बघ. उसके बाद में ये भी एक चला, ये क्या 4-5 बूंद डाल दो पानी में, पूरा पानी कलर हो जाएगा. पुरा पाणी कलर. इथं ही मला तर फेअर अँड लवलीची ट्यूब वाटते एकदम. पेस्ट, डोडो कलर पेस्ट. तिला स्पायडरमॅनच आवडतं ना. कलर घेतले, पद्धतशीर झाले शॉपिंग. हर्बल कलर आणि ट्यूब, फेअर अँड लवली ट्यूब घेतली. काय बोलता दादा, एकदम डिस्काउंट करून लावा मस्त पद्धतशीर. अक्की पण आल्या ऑर्गॅनिक कलर घेऊन. जस्ट आम्ही एरियात पोचलो आणि अक्की पण आला. ऑर्गॅनिक कलर दाखव भाऊ, ऑर्गॅनिक कलर बोला भाई. येल्लो वेगवेगळे कलर आणलेत त्यांनी. येल्लो फुलांचा आहे ऑर्गॅनिक कलर. ऑर्गॅनिक आहे, फुल ऑर्गॅनिक फुलांपासून बनलेलं असं आहे. वाय फुल इको फ्रेंडली असते बोलूया. काय बोलतो हा? इको फ्रेंडली, एक मस्त स्मेल इको फ्रेंडलीवाला आहे ऑर्गॅनिक. भाई कॉफीवाला दाखव. हां बाच, हो भाई फुल ऑर्गॅनिक कॉफी आहे. कलर कोणता? कॉफी आहे, गुलाला वाटतं. स्मेल का एक नंबर. हे पण कायरा बघितली का पिचकारी कलर वगैरे आणले तुला? नाही बघितले? हा यार, तू आम्ही आलो ना त्या पिचकारी वगैरे घेऊन, तेव्हा झोपलेलं कायरा, छास वगैरे पिला आणि आता डायरेक्ट संध्याकाळी आम्ही डायरेक्ट ब्लॉग स्टार्ट केला आहे. थांब दाखवतो तुला. ये. हां काय बोलते? मी डोळे बंद करणार, तुम्ही द्या. अच्छा, तुला सरप्राईज पाहिजे. हां थांबा, हे घे. 1 2 3 स्टार्ट. बघ पिचकारी वगैरे बघ कशी. बघा कलर आणले. ती पिशवी आहेत थोडा. काय बोलते? हे कलर आहे. हां, हे कलर आणले तुला इको फ्रेंडली. परत ते पण ट्यूब आहेत कलरच्या. म्हणजे ठीक काय? आहे, हाताला लावायचं आणि तोंडाला लावायचं. पाण्यात टाकायला कलर आणले. म्हणजे त्याच्यावर बसायचं. हां, हे पण इको फ्रेंडली कलर आहे बाबू. मला खोलून बघायचं. अरे बाबू कलर आहेत त्याच्यात, दिसले कलर. हां, थँक्यू पापा. ओके वेलकम. एन्जॉय कर होली. हा काय तर झाले खुश पिचकाऱ्याने कलर वगैरे बघून. भाऊ किचनमध्ये काय आहे मग? किती वाजता पुरणपोळ्या? जेवण झालं शेवटला. हा जेवण झालं शेवटला. भाई, तुम्हाला विचारलं कुकर बोलायला लागलाय. त्याला राग आला वाटतं. काय बोलते? मला एक काम करा ना, काय बोल ना. कायराचा अभ्यास घेणार. हा घेतो कायराचा अभ्यास घेतो. चल, तुम्हाला विचारलं आणि कुकर बोलायला लागला लगेच. त्याला राग आलं काय माहिती, काय हॅपी होली गेलं. ठीक आहे चल कायरा, चल अभ्यास करूया. चल ठेवून दे आता ते. परत स्टडी कर आणि पटपट मग खेळायला जा ना. हां बरं चालेल. बरं हो, सोची स्पेलिंग लिही. काय येणार? हां सोली. नियोजन चाललंय. बोलू मुक्या तू काय आणणार आहे? 2 किलो चिकन. 2 किलो चिकन. भाऊ तू? हा तू काय चटर पटर ना? आता विरोध आहे तुझा भाई.
तू काय कमी जास्त लागला हाय मी मी पण बघा भाई का नाश्ता बिष्टा महाराष्ट्राचा वडापाव वगैरे असा काय विषय असेल हा चिकन मध्ये कमी पडलं तर 1 किलो तू आण मग ठीक आहे बघू चल चालेल चल. आणि इथं न्यायला लावलंय आंब्याची फांदी आणि जांभल्याच्या फांदीचा पाला मस्त पोरांनी मैदानात होळीसाठी का फुल मजे हा घे भाई घे लवकर घे. अरे भाऊचा अवतार आताच असं झालं उद्या सकाळपर्यंत कसं होईल पिके बनलंय फुल कानात कापसं बिपस फुल वन साईड काय बाई भाऊ चल घे दादाला भिजव मग आता तुझी एक कायराने पण कलर पाणी गेले मस्त हमला कायरा डायरेक्ट हमला शूट मार पण कर ह्याच्यावर पण कर हा कर हमला कर हा शाबाश. साइड कायराचे फ्रेंड आले वन साइड हो दे चला फायरिंग अरे मला भिजवाल कायरा तू एन्जॉय कर मी जातो ओके ना ठीक आहे. आलोय गाईज मस्त फ्रूट सॅलड प्यायला लोकमान्य नगरला. कलर पण घ्यायचे ना तुला मुख्याला अजून कलर घ्यायचे आहेत. कायरा लागले आईस्क्रीम खायला. चला खाऊ फ्रूट सॅलड आणि भेट काजू बदाम पिस्ता फ्रूट सॅलड ऑन द रूट. चला कायरा मस्त भिडले तिकडं होळी खेळायला लागले. बघू किचनमध्ये चालू आल्या का नाही पुरणपोळ्या झाल्या नाही झाल्या. ओ शे मला वाटलं झालं काय गेलेलो फ्रूट सॅलड वगैरे प्यायला. हा पारो फ्रूट सॅलड वगैरे पिऊन आलो जस्ट. काय आता काय आणले रस्त्यावर बघू आता रोहित शेंगा फ्राय काय जेवण काय बनवले होळी स्पेशल काय शेंगवाली डाळ आहे शेंगवाळी डाळ भात वाटाण्याची भाजी काळ्या वाटाण्याची भाजी. हो वाव कटाची आमटी पण केले वहिनींनी पद्धतशीर. काय बोलता शेंगा फ्राय व्हायच्यात अजून. होत आहेत. हा म्हणजे आज जेवण एक नंबर आहे मस्त होळी स्पेशल. काळ्या वाटाण्याची भाजी कटाची आमटी पुरणपोळी डाळ भात मस्त चपात्या आणि शेंगा अजून होत आहेत. चल भेटू मग थोड्या वेळाने हा. आणि जायचं पण आहे नारळ अर्पण करायला होळीमध्ये. बघू आता होळीला अग्नी कधी लागते आणि मग जाऊ थोड्या वेळाने नारळ वगैरे अर्पण करायला. गाईज नारळ आणलाय मस्त आता घरातून उतरवून घेऊ आणि होळीच्या अग्नीमध्ये सोडून येऊ नारळाला. चला आईचा उपवास जेवण ठीक आहे. चल आलो मी पण मग नारळ वगैरे उतरू ना सोडून येतो. बोल म्हणजे कसं आपली इडापिडा काय घराला लागलेली असेल ती होळीच्या अग्नीत वाहून जाऊ दे असा विषय असतो. पण आता घरातून दरवाजातून आपला मस्त नारळ वगैरे हा ओवाळून घेऊ आणि होळीच्या अग्नीत सोडून येऊ. चला हा जातो मस्त नारळ सोडतो. हा पाच पप्पा ना मार करता हूँ. ना भाई व्हिडिओ देतो. मस्त होळीला अग्नी लागले. हे नुसते नारळ काढाकाढी करायला लागलीत पोरं. वेस्टीचा चालू आहे फोटोशूट. सगळे नारळ वगैरे काढतात. थैल्याचा हमला चालू आहे फुल वन साईड. आपल्या मैदानातली होळी पारंपरिक. हा कलर लावी चालू झाले मस्त पद्धतशीर मुख्याची. आपल्या पण वन साईड लावला आम्ही भाई तुझ्या पण घे दे जरा इको फ्रेंडली. हे मुख्या कुठला कलर आहे
मुख्य कलर कोणते वन साइड मागवलंय इको फ्रेंडली वन साइड इको फ्रेंडली होऊन जाऊ दे आम्हाला मारा तिकडे आमला मुक्या विक्यावर वन साइड पोरांनी आई आले वन साइड पाय पड्या हा मावशी लागल्यात खोबरा खायला मस्त वन साइड मावशी द्या थोडा काय बोलते काय टाकायला बोलते हे काय टाकायला बोलते हे बटाटे टाकायला बोलते चला मावशी आलो भाई हा भाजलेला नारळ खायची मजाच वेगळी आहे भाई अख्खी हा वन साइड हा हा वन साइड एक नंबर टेस्ट भाई एक नंबर टेस्ट हो दादा हॅपी होली हॅपी होली बावळ्या हॅपी होली हे रे भाऊ हॅपी होली हॅपी होली बावळ्या कसं मास्तर म्हणतील तसं हॅपी होली बावळ्या कसं मास्तर म्हणतील तसं हे व्हायला लागेल हॅपी होली दादा हे मानेला पण लाव कसं मानेला पण लावूया थायलंड वरून आले थायलंड वरून आले थायलंड हॅपी होली हॅपी होली हॅपी होली हॅपी होली दादाला फक्त टिक्का पाहिजे दादाला टिक्का लावा आई हा पण लाव ऑरेंज पण लाव ऑरेंज पण टिक्का दादा सिंदूर भर सिंदूर मांग में भरी सिंदूर टिक्का घे ऑरेंज तू माझी बायको हे थांब गाईज हा आहे ना हा थायलंड वरून आलाय जस्ट आल्या बघा ड्रेसिंग वगैरे बघा पद्धतशीर होलीसाठी कास आल्या थायलंड बघा भाषा आहे ना हा वन साइड फिरतोय ए अशोक काय इधर नेपाळच्या माणसांना घेऊन फिरतोय दादा चायनावरून प्रोडक्ट मागवला बघा छोटा होळी केल्याला दादा हॅपी होली दादा करण अर्जुन मिल चुके हैं करण अर्जुन बघा तुम्ही हॅपी होली झालेली आहे मित्र मिलन झालेली आहे बघू शकता तुम्ही पक्ष ए हॅपी होली भातू खाते का पहिला कलर लावू नाही पहिला भातू का ना हा लावतो कायला राग आलाय कारण तुम्ही आधीच कलर असं थोडं बाजूला कर ना कपड्यावर पडेल हॅपी होली ये हॅपी होली हॅपी होली हॅपी होली हॅपी होली पण गेली अच्छा मामी वाटतं पाया पडेल आता मामाच्या घे मामी मला वाटलं अरे हॅपी होली हॅपी होली थोडासा कलर लावून घ्या ऍडव्हान्स मध्ये बाकी उद्या लावूया ओके हा घे गाईज या वहिनीच्या पण लावू थोडा कलर पुरणपोळी वाटत चालू झाल्यात वहिनी हॅपी होली वन साइड मी काय पीठ लावू लावा पीठ लावा पुरणपोळीचा पीठ लावा चालेल पुरणपोळ्या पण मस्त चालू झाल्यात बोला वहिनी पुरणपोळ्या आता किती झाल्या तरी झाल्या आता मोस्टली जास्त झाल्या ना मला उशीर झाला कारण नारळ वगैरे सोडायला गेलेलो ना हा आता पुरण तर आपलं काल रेडी झालेलं होतं आपलं काल बोलतोय सकाळी हा आणि पीठ पण मगाशी तुम्ही रेडी केलेलं ना ओके चला मस्त पुरणपोळी पण प्रोसेस चालू झाले वन साइड तव्यावर चालू आहे पुरणपोळी घेतलाय पीठ आणि त्यात घेतल्या पुरणाचा पिठाचा एवढा पूर्णाचा जास्त हा पुरणाचा जास्त असतो तर प्रॉपर त्याला गोळ करून घ्यायचं आहे आणि पुरण त्याच्यात मस्त टाकायचं आहे शेपमध्ये
आणि थोडा सुका पीठ त्याला लावायचं आहे आणि पद्धतशीर चपटा करून त्याला लाटण्यानं गोल शेप करायचं आहे मस्त. आणि प्रॉपर गोल शेप झाल्यावर टाकायचं आहे तव्यावर आणि आलटी पलटी मारून मस्त त्याला आता तूप लावून पद्धतशीर त्याला मस्त तुपात भिजवायचं आहे आणि आलटी पलटी मारून मस्त पुरणपोळी आपली ही तयार. चला, तुपातली पुरणपोळी म्हणजे ही पोळी साजूक तुपातली अशी पोळी फुगते बघा. मस्त वन साईड फुगायला लागले कारण वहिनींचा हात लागला आणि पारोचा हात लागला. जेवणाला टेस्ट असते एक नंबर आणि पुरणपोळी पण एक नंबर टेस्टी झाले असतील. आणि आपण पण एकदम कलरने आता चेहरा माखलेला मस्त नारळ वगैरे अर्पण केला होळी देवतेला. मस्त वाटलं, मन प्रसन्न झालं. आणि घरी आलो, कायराला कलर वगैरे लावला. आता तूप टाकायला लावलाय. मस्त तूप वगैरे टाकून पोळीला पलटी मारली वहिनींनी. पद्धतशीर स्मेल पण मस्त आहे. स्मेल एवढा कडक येतो ना, म्हणजे पुरणपोळ्या एक नंबर झाल्या. दरवर्षी पुरणपोळ्या एक नंबर बनवतात, मजा येते. चालेल, चला या खायला. हां, तुम्ही पण या खायला. जेव्हा व्लॉग टाकू तेव्हा बघा आणि या डायरेक्ट खायला. पुरण आहे अजून, पोळ्या वगैरे पद्धतशीर. गाईच कायरायला मेवणीत सोबत पुरणपोळी बाय. अपडेट हा, अपडेट. आत्ताची पोरं अपडेट आहेत. मेवणीत सोबत पुरणपोळी. मेवणीत हा एक सुकाचा घास मेवणीत सोबत जाऊ बाईला. आगे नाही म्हणजे मायनीस सोबत तेच. उद्या तोंड गोड आणि अशीच तुम्हाला गोड आणि समृद्धी लाभो. होळीच्या हार्दिक शुभेच्छा. पुरणपोळी आणि कटाची आमटी आणि वहिनी ते काय दूध. आणि डुडूने पुरणपोळी चालू असताना शेवपुरी पण आणलेली आहे वन साईड मस्त. तर गाईज तुम्हाला दाखवली पुरणपोळीची थोडीशी रेसिपी. जातो जरा बाहेर, मित्रमंडळी आहेत जरा त्यांच्यामध्ये थोडा एन्जॉय वगैरे करतो आणि भेटतो थोड्या वेळात. हमलाय मस्त आता या 2 पोरांवर. बॅगवाल्या पोरांवर हमलाय त्यांना तो बघा. गाईस टापटूप हमला आहे वाटतं. मुलींवर या चालल्यात त्या. तो बघा चालू झाला. तो बघा धापा धप. पाहुणीनी बघा कसे माणसं कामाला लावलीत वन साईड. दादाचा रोहित दादाचा ट्रेंड बघा. हा चल भाई जुल्पो. कलर लावायचे मला. लाव बाबू घे. हॅपी होली. भावा हॅपी होली. भावा हॅपी होली. लोक भारी झाल्या. भावाचा एक नंबर आहे. वन साईड फुल डाळिंब वाटतोय. डाळिंब आहे रे. डाळिंब वाटलाय रे म्हणून व्हिडिओ घेतली. चला आलो गाय जरा थंडा वगैरे घेऊन येतो मस्त. हे चल काढ बाईक चल. मस्त आलोय स्टॉक वगैरे घेऊन पद्धतशीर. जरा आता बैठक करू मस्त. मग क्या आणलाय स्टॉक वगैरे पद्धतशीर. चला बसू जरा आता बैठक करू पद्धतशीर. अंडा फायरिंग. आणि इकडे बोलतो काय फायरिंग झाली बोलतो. आता अंडे घेतले भावांनी मस्त. दाखव दादा अंडा फायरिंग शॉट आहे वाटतं यांचा आता. ठीक आहे काय. चला आता जरा बैठक करू. भेटू थोड्या वेळाने. चला आलं डुडू काय आला हमला झाला बोलतो. काय सांगते सीन. टार्गेट केलं कोणी मी एकच टार्गेट केला का. त्यामध्ये पोटावर एक फुगे फुटले. दाखव भाऊ डेअरी फुगले का. मुक्याच्या पोटावर खाली पडला. फुगा पण फुटला नाही भाई. रबरचा पोट आहे ना भावा तुझा. रबरचा. मुक्यावर हमला झाला गाईज. आम्ही पार्सल आणायला गेलेलो आणि तेवढ्यात अंडा फेकून मारला. काय बोलतो. अंडी फायरिंग तुम्ही डायरेक्ट. हो द्या आता. चल आलोय ना भाई. उठू मैदानात उठू. चल भाऊ आपली गँग पण भडकल्या. यांच्यावर हमला झाला. आम्ही पार्सल घ्यायला अंडी घेतली. आता वन साईड अंडी सोडणार आहेत. त्यांनी पिशव्या सोडल्या. आपण अंडी. चल होऊन जाऊ दे भाई. हमला. चला अंडे का पंडा. चलो भाई चाललेत मस्त हमला करायला वन साईड. वाटत तर नाही.
अरे कुठे गेलं कायरा आवाज द्यायला लागली झालं का मिशन पते सगळे काय पळाले पब्लिक पळाली बोलतात मला जायला नाही भेटलं एक कायरा यायला लागले ना सोबत त्याच्यामुळे भाई सेनापती भाई बाहुबली हुर्रा, हिर्रा, राज चालला. आजचा बुचका. चल भाई बनव मस्त हाय बाबा थम्सअप आणि काय फ्रूट सॅलाड सगळा आजचा दिवस बरा खाण्यापिण्यामध्येच गेला काय चेस मस्त फ्रेश मध्ये आलेली चेहरा बघायचा रेडी भूत बनवलं तुला इथे पण मस्त भूत झालाय वन साइड पंजे डुडू बघ इकडे क्या बोल पुरणपोळ्या हा भाई पुरणपोळीवर आहे भास्कर दादानी पद्धतशीर जडीबुटी कलर आणलेला आहे जडीबुटी कलर आहे मस्त पुडी बांधून आणलेला आहे कलर हा कलर आम्ही असा घेतलाय जेवढा याला चेहऱ्याला पाणी लावाल तेवढा तो पसरत झाला आणि डुडूचा चेहरा बघा कसा झालाय चेहरा दाखवू नाही शकत ती बेकार डुडू दाखव ना एकदा चेहरा दाखव ना बस अरे काय नाही रे होळी आहे डुडू बस काय ये है भाई ओरिजिनल फाउंडेशन क्या चला गाईज घासभर जेवून घेतो थोडंसं जेवतो नंतरला पुरणपोळी वगैरे खातो कारण की आता थंडा वगैरे पिला जरा चटरपटर खाल्लं तर थोडा पोट टाईट झालंय चला जरा खाऊन घेऊ आणि भेटू मग थोड्या वेळाने चला 12 वाजून गेले ना 12-16 झाले ठीक आहे चल मुख्याला खायचं चायनीज या का हां चला गाईज जाता आता आम्ही मुख्याला कारण की व्हेज खाऊन कंटाळा आला तर त्याला खायचं आहे राईस येऊया लगेच दादाला घेऊन हां चला हां भाऊ नॉनव्हेज खायचं आहे म्हणून 12 वाजेची वाट बघत होता मस्त आणल्या आणि आता ऑर्डर पण द्यायला लागल्या पुढंच आला निघून आलो मस्त आता जाऊन बसू पद्धतशीर राईस जरा चेपू नुसता रेमटवतोय ना मग आपण दुपारपासून नुसतं बाहेरचं जा अरे टी शेवभाजी आता खावा नूडल्स आला 12ची वाट बघत असतो नॉनव्हेज मस्त गाईज कॉम्बिनेशन राईस मागवलं आहे नूडल्स आणि राईसचं कॉम्बिनेशन इथं दादाला स्पेशल सूप रोहित दादाला स्पेशल माणूस स्पेशल सूप आणि ह्या लोकांना चिकन राईस पद्धतशीर हां दाखव भाई स्पेशल सूप बघा एकदम पॅनमध्ये दिलं आहे आणि आला आकाश पण आला आकाश तुझीच वाट बघत होतो काय वेळ लागला वेळ का लागला अच्छा तर गाईज मस्त खाऊ आता राईस मुख्या भावाचा मूड झालेला नॉनव्हेज खायचा 12ची वाट बघितली आणि आलो आम्ही इथं आता आले 12:30 आता खाऊन घेऊ मस्त थँक्यू मुख्या गाईज आपला टाइमपास असा असतो फुल रात्रभर पण धिंगाणा असतो आणि मस्त आता राईस वगैरे खाऊ आणि भेटू थोड्या वेळात जस्ट आलो गाईज घरी मस्त एक घरी पार्सल आणले कायराला वगैरे ए जा दे काकीला द्या का उद्याचा फक्त प्लॅन लक्षात ठेव आता आकाश बापूला आम्ही बोललो काकडी वगैरे टमाटा कांदा बिंदा तो घेऊन येणार आहे काय भाई असा प्लॅन झालाय हां उद्याचा असा थोडा प्लॅन झालेला आहे बघू चला भेटू थोड्या वेळाने लिंबू आणतो त्याला काकडी लिंबू काय यार फक्त काकडी एवढं लांब काकडे तर गाईज आजचा दिवस मस्त एकदम एन्जॉयबल गेला मस्त सकाळी धाब्यावर त्यानंतर होळीची शॉपिंग वगैरे केली मस्त होळी देवीला म्हणजे नारळ वगैरे अर्पण केलं पुरणपोळीची रेसिपी वगैरे दाखवली आजचा ब्लॉग खरोखर मस्त आला आणि आता राईस वगैरे पण खाऊन आलो सगळ्यांनी एन्जॉय केला कलर वगैरे लावला फुल फ्रेंड्सोबत सेलिब्रेशन होळी सेलिब्रेशन केले आजचा दिवस एकदम कडक गेला तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलचं नाव योगी के ब्लॉग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय